ओम राम कृष्ण हरी. आज रविवार 19 जुलै 2026. आजचा मिरज बायपास ते शिरढोण असा 35 किलोमीटर लांब प्रवास होता. पहाटे 3:30 वाजता चाचांच्या शिट्टीने सगळे उठले. त्याच्यानंतर प्रातर्विधी आटोपून काकड आरती झाली. बरोबर 4:30 वाजता आम्ही चालायला सुरुवात केली. रात्रभर पाऊस पडून गेला होता आणि अजूनही रिमझिम चालूच होता. ओम राम कृष्ण हरी हा नामजप करत आम्ही 18 जण पायी चालत निघालो. आजचा टप्पा खूप मोठा असल्यामुळे सलग 1 तास चालायचे आणि मग ब्रेक घ्यायचा असे आम्ही 3 वेळा केले. वारीमधली एक अद्भुत गोष्ट म्हणजे आपल्याला रोज सूर्य उगवताना बघायला मिळतो. आमच्या दिंडीमध्ये ज्यांना चालणं शक्य आहे असे 18 जण आम्ही नेहमी चालतो आणि जे वयस्कर आहेत किंवा काही कारणाने चालू नाही शकत ते कारमध्ये असतात. ते मध्ये मध्ये उतरून त्यांना जमेल तसं थोडं थोडं चालतात. वाटेत एक तरुण वारकरी अनवाणी पायाने वारी करत असलेला दिसला. आता इथून पुढे खूप साऱ्या इतर दिंड्या पण भेटतात. कोल्हापूर, कर्नाटक, गोवा, प्रत्येक छोट्या छोट्या गावाची सुद्धा दिंडी असते. आम्ही आता पोहोचलो आमच्या अंघोळ आणि नाश्ता करायच्या ठिकाणी. इथे लेडीजसाठी एक मागे बंदिस्त जागा आणि बाथरूम होते. गरमागरम उपीटचा आस्वाद घेतला सगळ्यांनी आणि मग इथून पुढच्या प्रवासाला निघालो. चालता चालता बाजूने पास होणाऱ्या ट्रॅक्टरवर लागलेली गाणी ऐकून बघा हे कशी सुरू झाली. भाव भोळ्या भक्तीचा मार्ग तुझ्या भेटीचा. आता आम्ही आमच्या दुपारच्या मुक्कामी हे वॉटर पार्क नावाचं जागा आहे भोसेजवळ, तिथे पोहोचलो. तिथे स्वामींची पालखी उतरवली. ही जागा खूपच निसर्गरम्य होती आणि जेवणामध्ये भाकरी, दही, खरडा, वांग आणि हरभऱ्याची मिक्स भाजी, भात खूपच चविष्ट होता. इचलकरंजीमधल्या एका स्वामी भक्तांनी हा प्रसाद दिला होता. हा आमच्या दिंडीतला सगळ्यात छोटा वारकरी 3 वर्षांचा शर्विल. त्याची आई आणि माझी मैत्रीण काय म्हणते बघूया. पल्लवी, मला सगळे राणीच बोलतात. मी 2004 पासून दिंडीमध्ये येते. आता 2026 पर्यंत मला जमेल तसं मी वेळ काढून एखाद्या दिवशी एक थोडं अंतर चालण्याचा, दिंडीत येण्याचा प्रयत्न करत असते. यावर्षी माझा छोटा मुलगाही माझ्यासोबत आलाय, कारण त्यालाही अध्यात्माची किंवा या सगळ्याची आवड आहे. तुला कसं वाटतं, इथलं वातावरण कसं आहे? एक कुटुंब वाटतं किंवा इथे आल्यानंतर आपला वर्षभराचा शीण निघून जातो. आपल्याला एक वेगळी एनर्जी मिळते, ती आपल्याला वर्षभर छान पुरते. पुन्हा पुढच्या वर्षी येण्याची ओढ लागते. पण जेव्हा आपण पंढरपुरात जातो, तो सोहळा अनुभवतो, तेव्हा इतक्या दिवस चालल्याचं सार्थकी झाल्यासारखं वाटतं आणि एक वेगळा आनंद असतो. तो शब्दात नाही सांगता येत आहे. तो प्रत्येकाने फील करावाच लागतो. विश्रांतीनंतर नाम जप करत आणि सभोवतालचं सौंदर्य निहाळत आम्ही पुन्हा चालायला लागलो. वाटेत आम्हाला बऱ्याचदा खाऊ सोबत चाच्यांच्या शिव्या पण मिळतात बरं का, पण त्या अशा तशा शिव्या नसतात. त्या कोल्हापुरी प्रेमाच्या शिव्या असतात, शिस्त लावण्यासाठीच्या. फायनली आम्ही आमच्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो आणि मग पाऊस चालू झाला. चहा घेतला आणि त्याच्यानंतर हरिपाठ आणि नृत्यपाठ झाला.
हा टप्पा खूपच मोठा होता. 3 वर्षापूर्वी याच टप्प्यावर माझ्या दोन्ही पायाला फोड आलेले. त्याच्यामुळे प्रिकॉशनरी मेजर म्हणून मी आधीपासूनच ब्लिस्टर टेप लावलेला. त्यामुळे यावेळेस काही फोड नाही आला, पण या ध्वजधारी काकांना मात्र तसाच फोड आला होता. पण हे म्हटलंय ना, पंढरीची वाट लईत वाड, माझ्या पायाला उठलेत फॉड. जेवणात होती चपाती आणि गवारीची भाजी. आजचा माझा स्टेप काउंट. चला, ओम रामकृष्ण हरी.